ही रेसिपी पाहून कुणाचा विश्वासच बसणार नाही की ही फक्त कांद्यापासून झालेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, ही रेसिपी करण्यासाठी मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले. ते मधनं कट करून त्याचे साल काढून घेतले आणि कांदा थोडासा चौकोन कट करून घेतला. कांदा कट करून घेतल्यानंतर मी एक खलबत्ता घेतला आहे. खलबत्त्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे. त्यावर 1 चमचा लाल तिखट टाकायचं. बरं, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर त्यावर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि ही चटणी छान ठेचून घ्यायची. बरं, खलबत्त्याऐवजी ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता, पण खलबत्त्यातली चटणी अगदी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि ही चटणी कुटून झाली की त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर त्यावर टाकायची आणि मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यात थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी टाकायची, थोडासा हिंग टाकायचा आणि हा तडका आपल्या चटणीवर टाकून घ्यायचा आणि छान ताजी ताजी चटणीही करून खायची. तर यावर तुम्ही चवीनुसार लिंबूसुद्धा ॲड करू शकता. बरं, ही चटणी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, धपाट्यांसोबत अगदी अप्रतिम अशी लागते. तर नक्की ट्राय करून